चांदवड या रस्त्यावरती आज हा कांदा महामोर्चा होत आहे। तरी पण ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे नेते मंडळी आहेत ते येणार आहेत आणि ह्या ठिकाणी हा जो आक्रोश मोर्चा आहे हा शेतकऱ्यांसाठी होणार आहे। तरी ह्या ठिकाणी जी गर्दी होणार आहे काही वेळानंतर हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे बंद होणार आहे। मध्ये कांदा महामोर्चा हा होत आहे। आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मागच्या 8 दिवसापूर्वी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव येथे आंदोलन करण्यात आलं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या त्या आंदोलनामध्ये मांडण्यात आल्या आणि सरकारला एक इशारा दिला होता की 8 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन, रास्ता रोको आंदोलन आणि दिल्लीला जाणारा मार्ग चांदवड येथे रोखण्यात येईल असा इशारा रोहितदादांनी त्या लासलगावच्या आंदोलनामध्ये दिला होता आणि त्याप्रमाणे 8 दिवसामध्ये सरकारनं कुठलीही कारवाई त्या गोष्टीवरती केली नाही आणि म्हणून आम्ही आजच्या ह्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी राज्याचे माजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब असतील, आमदार रोहितदादा पवार असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, शशिकांतजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे भास्करराव बगरे सर खासदार शोभाताई बच्चाव, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार निलेशजी लंके साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आजच्या या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की ज्या मागच्या वर्षभरामध्ये कांदा पिकाला भाव न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, म्हणून त्याच्यासाठी आमचं 1500 रुपये त्या विक्री गेलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावं, कांद्याला 3000 रुपये भाव आमच्या शेती याला मिळावा, ही एक प्रमुख मागणी आहे। त्याप्रमाणे नाफेडच्या माध्यमातून जो कांदा खरेदी केला जातो तो कांदा खरेदी करत असताना तो ॲग्रो प्रोड्युसर कंपन्यांना ती परवानगी दिली जाते आणि त्या कंपन्या कुठंतरी बाहेर त्यांच्या तो कांदा खरेदी करतात, म्हणजे तो शेतकऱ्याचा कांदा घेतला जात नाही हा आमचा आरोप आहे। म्हणून तो जो कांदा खरेदी करणं आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये नाफेडचा कांदा खरेदी झाला पाहिजे। आपण बघितलं असेल की काल सरकारनं 1500 रुपयानं कांदा खरेदीचा तातडीनं निर्णय घेतला, परंतु हाच कांदा मागच्या काळामध्ये 2400 रुपये नाफेडनं त्या ठिकाणी घेतला, मग आज 1500 रुपये का? म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तर तो 1250 रुपये भाव होता, मग आज तो कांदा 1500 रुपयानं का? तर आमची मागणी अशी आहे की जर तुम्ही मागच्या काळामध्ये 2400 रुपयाने तो कांदा घेता, नाफेड खरेदी करतं, माग 1500नंच का? तर तो कांदा 3000 रुपयेप्रमाणे या ठिकाणी खरेदी केला पाहिजे आणि जो नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जातो हा खरेदी केलेला कांदा हा देशावरच्या मार्केटमध्ये न विकता तो आपण बाहेर विकावा, कारण देशावरच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस इकडे शेतकऱ्यांना 2 रुपये मिळण्याची वेळ येते त्यावेळेस तो कांदा पुन्हा नाफेडच्या माध्यमातून देशाच्या मार्केटमध्ये विकला जातो आणि म्हणून पुन्हा शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळतो, ही आमची प्रमुख मागणी आहे। मग इतर गोष्टी आहेतच, महागाई असेल, डिझेल पेट्रोल असेल, सर्व घटकांना येणाऱ्या अडचणी असतील त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आजचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला। हा मोर्चा आयोजन केलेला आहे। कॅमेरामॅन अमित सर, रवींद्र जाधव, LS मराठी, चांदवड।